छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? त्यांचे संपूर्ण नाव काय आहे? नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. हा दिवस फाल्गुन वैद्य तृतीया होता. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते. त्यांची आई जिजाबाई ह्या एक धार्मिक स्त्री होत्या. त्यांनी किशोरवयातच विजापूरच्या अंतर्गत असलेल्या किल्ल्यावर यशस्वीपणे ताबा मिळवला होता. त्यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला होता. त्यांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी तीव्र ताप आणि आमांशामुळे झाले होते. त्यांच्या मृत्यूने छत्रपतीच्या राजवटीचा अंत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी समर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि कर्तबगारी होते. त्यांना चुकीची गोष्ट आणि खोटे बोलणे अजिबात आवडत नसे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक भीषण योद्धा होते, ज्यांचे नाव सर्वात शक्तिशाली शासकांनाही थरथर कापण्यास पुरेसे आहे. त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला आणि ते त्यांच्या युद्धनीती, शौर्य, प्रशासकीय कौशल्य आणि इतर शौर्य कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य मिळवण्याचे त्यांचे उद्दिष्ट त्यांचा अधिकृत शिक्का किंवा मुद्रेक व्यक्त केले गेले होते, जे संस्कृतमध्ये आजही आहे. या मुद्रेद्वारे त्यांनी त्यांच्या राज्यातील लोकांना आश्वासने दिले की ते नेहमीच लोकांचे कल्याण करतील. शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव, राजगड, पुरंदर, तोरणा आणि कोंढाणा हे किल्ले जिंकले. तेव्हा स्वराज्याचा पाया घातला गेला. ते काळजीपूर्वक आपली शक्ती वाढवत आणि मजबूत करत. 1656 मध्ये त्यांच्यावर जावळीने हल्ला केला. शहर सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते. त्यानंतर त्यांनी रायरीवर आणि नंतर रायगडवर हल्ला केला. तो निरंतर शिवाजी महाराजांची राजधानी बनला. कोकणातील माहुली, सोनगड, कर्नाळा, लोहगड, तुंगा, तिकोणा, विसापूर, तळा, घोसाळा असे अनेक किल्ले त्यांनी काबीज केले. 1672 मध्ये शिवाजी महाराज ज्यांच्या सैन्याने जव्हार आणि रामनगर हे राज्य ताब्यात घेतले. सागरी व्यापार आणि सीमाशुल्काद्वारे महसूल उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांनी व्यापारी जहाजे आणि बंदराचे संरक्षण करण्यासाठी मराठा नौदलाची स्थापना केली. 6 जून 1674 रोजी बनारसचे विद्वान पंडित गागाभट्ट यांनी रायगडवर त्यांचा राज्याभिषेक केला. त्यानंतर शिवाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. राज्याभिषेकाच्या निमित्ताने विशेष नाणी काढली गेली. होन नावाचे सोन्याचे नाणे, ज्यावर श्री राजा शिवछत्रपतीची आख्यायिका कोरलेली होती. त्यांच्या धोरणाद्वारे त्यांनी नेहमी शेतीला प्रोत्साहन दिले आणि शेतकरी कल्याणाकडे लक्ष दिले. व्यापार वाढ आणि उद्योग संरक्षणाचीही त्यांना काळजी होती.